उपनगराध्यक्ष विक्रम साबळे ॲक्शन मोडमध्ये. दस्तुरी धनगर वस्तीचा पाणी आणि विजेचा प्रश्न निकाली लागणार. खोपोली नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विक्रम यशवंत साबळे यांनी आज नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या आदेशानं धनगर वस्तीला धावती भेट देऊन तेथील जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गेल्या अनेक काळापासून ही वस्ती मूलभूत सुविधांपासून वंचित होती. मात्र आता नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या पुढाकारामुळे येथील पाणी आणि विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा. दस्तुरी धनगर वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत होती. ही समस्या गांभीर्यानं घेत विक्रम साबळे यांनी नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या इंजिनियर्स आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वस्तीची भौगोलिक पाहणी केली. केवळ आश्वासन न देता त्यांनी तात्काळ 50,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी मंजूर करण्यास सांगितले. या टाकीमुळे वस्तीतील प्रत्येक घराला पुरेसा पाणीपुरवठा होण्यास मदत होईल असे सांगण्यात आले. वस्तीमध्ये अनेक विद्युत खांब असूनही त्यावरील दिवे बंद असल्यानं रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. उपनगराध्यक्षांनी विद्युत विभागाच्या टीमला प्रत्यक्ष जागेवर नेऊन बंद दिवे दाखवले आणि ते तातडीनं कार्यान्वित करण्याची सूचना दिली. विशेषतः या वस्तीमध्ये दरवर्षी वारकरी दिंडीचा मुक्काम असतो. या काळात मोठ्या संख्येनं वारकरी येथे एकत्र येतात. परंतु विजेच्या वारंवार खंडित होणाऱ्या पुरवठ्यामुळे गैरसोय होते. ही अडचण ओळखून साबळे यांनी दिंडीच्या ठिकाणी सौर ऊर्जा सोलर खांब लावण्याचे विशेष आदेश दिले आहेत, जेणेकरून पावसाळ्यात किंवा तांत्रिक बिघाडामुळे लाईट गेल्यावरही वस्ती प्रकाशमान राहील. यावेळी केवळ शब्दांचा खेळ न करता उपनगराध्यक्षांनी खोपोली नगर परिषदेची पाणी पुरवठा आणि विद्युत विभागाची संपूर्ण टीम सोबत घेतली होती. यामुळे समस्यांचे जागेवरच निराकरण होऊन कामाला गती मिळाली आहे. लोकप्रतिनिधी स्वतः प्रशासनाला घेऊन दारात आल्यामुळे धनगर वस्तीतील नागरिकांनी नगराध्यक्ष आणि विक्रम साबळे यांचे मनापासून आभार मानले आहेत. पत्रकार मोहसिन शेख, आपली खोपोली.